म्हणजे संपूर्ण चतुर्सीमेच्या अधिकारापत्तेपासून जे आमची आकार मर्यादेशीर सेट चाळे वगैरे आहेत तर त्यांची त्यांनी जी आता तुम्हाला माहिती दिली ती सर्व आमची म्हणजे अगदी उत्तमरित आहे. बरोबर. पण आता आजचं जे डाळप म्हणतात जे आपण आज फिरलो आज आपल्या 4 दिशा आहेत, पूर्व पश्चिम उत्तर जशा आहेत तसे त्या पूर्वेला एक चाळा आहे, शेत चाळ्याला तो एक आहे, उपरला ते काय तिकडे या 4 दिशेचे सगळे चाळे जे काय आहेत हे बांधले जातात. बांधले म्हणजे काय चतुर्सीमा बाहेरच्या चतुर्सीमेचं बाहेरच्या गावात आमच्या गावामध्ये एखादा आजार येऊ नये, एखादे कुठचं काय अरिष्ट घडू नये, गाव सुखी राहावा याकरता आम्ही हे सगळे जे बांधावळ करतो आलं लक्षात. याच्यासाठी हे ठरवलेलं आहे सगळे. तिथे नारळ देणं, कुठे कोंबडं देणं, कुठे पक्षी देणं हे सगळं करून त्यामुळे वर्षभर आमच्या गावामध्ये कधी कुठचा आधार येणार नाही कुठं काय. इतर जी आमची वार्षिक आहे दसरा आहे ना सप्ताह आहे ही आहे ती अशी जशी काही गावांनी चालतात तशी ती धार्मिक आहे. पण हे एक मोठं हे जसं चांगल्या कार्याने पार पडलं पाहिजे त्याच्यात विघ्न आलं नाही पाहिजे आणि गावाच्या सगळ्या एकमताने झालं की वर्ष तुमचं गावाच्या आमच्या आनंदाच्या त्याकरता हे 3 दिवस आमचे पूर्वजांनी आम्हाला बांधून दिलेले आहे. ही सेवा तुम्ही केली की गावाघरात कधी तुम्हाला कोणाची भीती नाही अशा पद्धतीचं हे डाळप ही एक पद्धत आहे. धन्यवाद, चांगली माहिती. नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सुंदर अशी डाळप स्वारी आणि ही डाळप स्वारी साजरी होते निरोम येथे. निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील पोंडकन देवी मंदिरामध्ये या कार्यक्रम चालू होणार आणि संपूर्ण गाव फिरून नंतर देव पुन्हा पोंडकन देवी मंदिरामध्ये येणार अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि संपूर्ण निसर्गरम्य अशी डाळप स्वारी बघायला आपण आलो आहे निरोम गावामध्ये. आता मी निरोममध्येच आहे तर आता आपण या डाळप स्वारीचा आनंद घेऊया. आता देव निघाले आहेत. मंदिरामधून निघाल्यानंतर देव आता संपूर्ण गावातील महत्त्वाची ठिकाणं गेले आपण थोडक्यात बघणार आहोत. कारण हा जवळपास दुपारी 3 ते रात्री साधारण 7 पर्यंत तरी संध्याकाळी 7 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. आपण ठराविक ठिकाणी जाणार आहोत त्यांच्याबरोबर. जवळपास 4-5 किलोमीटर प्रवास करून पुन्हा मंदिरामध्ये देवस्वारी येणार असं आहे. चाळीसकडे चालले चाळ्याकडे. निसर्गरम्य 40 दिवस तर खायला पण सुंदर असे ड्रोन शॉट सुद्धा घेतले आपण इकडून. ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला संपूर्ण डाळप स्वारीचे सुंदर ड्रोन शॉट बघायला मिळतील. मस्त ठिकाण आहे. देवस्वारी या ठिकाणी आलेली आहे. बाळा
देवात इकडे स्थिरावलेले आहेत आणि इकडून आता पुन्हा वरती जाणार टेमवाडीवरती. या वर्षीचे गावकर संदेश राऊत. कामदुरी कॉन्ट्रॅक्ट ठेवलं आणि हे नाही कवळा नाही रे. आता आपण चाळीसकडे इकडे गाराणी चालू होते, मस्त निसर्ग आहे. सुंदर पाण्याचं ठिकाण इकडे वाळ आहे, चाळीसवरची कोंड. आता सुख समान नाही ऑप्शन जसं चालत चला भाया एवढा. संपूर्ण डोंगर खाली उतरून आपण चाळेश्वरला गेलो होतो आणि पुन्हा आता वरती आलो गावामध्ये. त्या गावातली ठिकाणं 2-2.5 किलोमीटर खाली गेलो होतो आपण. सुंदर अशा निसर्गरम्य निरोम गावात फिरतोय आपण. आणि ते आपल्या पारंपरिक वाटेने फिरतात डाळपाची वेळी.
त्यांची ठरलेली वाट, ठरलेली ठिकाणं. विठ्ठाबाई राय, देवराई आहे मस्त. इकडे चप्पल काढून चाललं का? घनदाट अशी देवराई आहे. सुंदर निसर्ग बघा. हा कोकणातला अनटच निसर्ग म्हणतात ना. वर्षानुवर्ष ही झाडे अशीच आहेत. विठ्ठाची राय ना, विठलाबाई विठ्ठाची राय. झाडे बघा मस्त, सुरुंगीची झाडं आणि मोठमोठी झाडं आहेत. शांत एकदम थंडगार, छान छान सुंदर. जुने वेल आहे तिकडे. तर त्या प्रकारे निसर्गरम्य डाळापसोरी कोकणातली सुंदर. आणि कोकणातलं निसर्गरम्य निरोमगाव. त्याप्रमाणे आज त्याचा आधी समज देऊ, तू समज घे पुढे निघालो. आता पुढे पारधी पिकनिक पारधी त्याप्रमाणे जाणार असो, मग तिथे अडती कोणत्या बाबतीत खोटा न येता अशा तरी तू जबाबदारी घेऊन आता रकोल्या खंबाकेने भारत सुंदर देवराई इथनं पण चाललोय. लाटीच्या बागेकडे. कसलो केदबी, केकदीचा का चाळा. ओके, लाटीची बाव इकडे चाललंय. देवस्थान आहे. पुढे टेंबवाडी महापुरुष देवस्थान. बरं. केक दिसत चाळ. राजीकर आणि गावघराच्या गावकरी राजीकर पुरवणी पोटाची मर्यादा. आपण केक दिली चाळ्याकडून निघालो. ती लाटीची बाव आहे तिकडे, एक बावडी आहे. लाटीची बाव बघूया आपण. या बावडीला लाटीची बाव म्हणतात. आता सध्या पाणी नाही, पावसात इकडे जोरदार पाणी असतं. लाटीची बाव. आणि इकडे विसर्जन होतं गणपतीचं. आणि हा सुंदर असा मळा आहे मस्त. केकदीचा चाळा. आता आपण केकदीच्या चाळ्याकडे वर पुढे चाललोय. टेंबवाडी. आणि देवाबरोबर सगळ्यात बुजुर्ग व्यक्ती पण चालली. तुमचे वय का हो तुमचा? तुमचा वय किती? 80. तुमचा 77. नाव पण सांगा. बापू विठू घाडीगावकर आणि चंद्रकांत घाडी. हा बघा, 80 वर्षाचे तरुण आहेत ते. आणि देवाबरोबर पूर्ण चलतील येते. म्हणजे 4 किलोमीटर चालणार, 4-4.5 किलोमीटर. चला या. आणि पालवी पडली. मोहरली मोहरली. हा हे बघा मस्त मोहर आला इकडे. आंब्याला कणी पण पडली. या सीझनचे आंबे. सुंदर असे हापूस कलम बागेतून चाललोय आपण. तर ही देवांची सगळी पारंपरिक वाट आहे. आणि त्या वाटेने सगळेजण फिरतात. आणि सगळे तरंग पायी पायी. आता जवळपास आपण आतापर्यंत साधारण 4-4.5 किलोमीटर फिरलोय. म्हणजे पूर्ण प्रवास 5-5.5 किलोमीटरपेक्षा जास्त होणार.
पूर्ण गाव फिरतो. मग अशी आपण चाळीसवरकडे गेलो ना, ते जवळपास डोंगर उतरून खाली पूर्ण दरीमध्ये गेलो, पुन्हा तेवढे वरती आलो. आणि डाळ सरोसाठी जंगलातली अशी संपूर्ण वाट व्यवस्थित स्वच्छ केली जाते, साफ केली जाते. आणि त्या त्या वाडीतील किंवा त्या त्या ठिकाणातील लोकांची जबाबदारी असते. आता आपण प्रॉपर जंगलात न चाललोय, पण वाट बघ एकदम व्यवस्थित केलेली आहे. आणि आता आपण टेमवाडीवरती आलोय. आणि आता आपण आलोय टेमवाडीमध्ये, पहिली वाडी. आणि या ठिकाणी देवस्वारीचं आगमन झालेलं आहे. सांज्यांचा खोबरा बसतो कधी पर्याय नाही. आणि सकाळी लावू आंघोळ गरम गरम बोला शेठ. घेऊ घेऊ आता आपण टेमवाडीतून चाललोय मधलेवाडी. आता टेमवाडीमध्येच आहोत. मगाशी देव पुढे होते, आता मधल्या या ठिकाणी आहेत. आणि इथून मग पुढे आता मधल्यावाडीमध्ये जाणार. आमचे लक्ष नाही पडलं घेतलं सर्वांना गुळ वाटप होते काय.
आम्हाला सांगणार करून दे. अरे सांगणार करून द्या. ए महेश बाबा पाचकुली बाराचा प्रोग्राम चौकर महापुरुष वर्षाप्रमाणे डळबाबी समजावून जर का भरलाबाद पान पुरवलं असा मान्यता करूगी आता तळ्यांची समाधी तसं आता बरेच संरक्षण करू आणि गावघराच्या भाऊ कधीच पाया पडून गेला पाया पडून गेला वाट बघितला होता निशाणा वर्ष भरला पान पुरवलं असा पुढे ते दुकान फिरलं थंयच्या थळा गेलो पुढील गावघराचे रखवले आज खऱ्या बऱ्या उभं कसा पारधी पिकनी हातानंतर रेव खाराजी कसं पुढं उपरलाच चाळा आता उपरल्या चाळ्याकडून पण आता खाली चाललो आणि आता हळूहळू संध्याकाळ झाली आहे.
चला तळीवाल्या चला पाठोपाठ. कुळाच्या मंदिराकडे. बाबा आकाश जैन मूळ मर्यादा निष्कार मारल्या आज परिसरपणे तेरडापली समजावून त्याची तुम्हाला शिरलस ते तळाची समज दिलस तळच्या तळात दिलस पुढे पार्टी पिकणे हाका घालता खरं कसा बी समर्थ मारल्या काठी घाल काठी घालायची अवसरीची. बाई माझ्या इथं बारा कर पूर्व माझ्या देतो आज गांगो आकर मारल्या त्याचप्रमाणे गांगो घाडी व स्वतः चुकून गांगो चाळो त्याप्रमाणे आज मागे
आपल्यावर इथे निरम गावचे सर्व ग्रामस्थ आहेत आणि आता आपण माहिती घेऊया यांच्याकडून डाळपसरी का केली जाते. कारण आपल्या कोकणाची प्रथा आहे आणि निरम गावात दरवर्षी डाळपसरी होते. तर डाळपसरी का केली जाते म्हणजे आणि डाळपसरी म्हणजे नेमकं काय जरा सांगा माहिती. डाळपसरी म्हणण्यापेक्षा आपल्या कोणकण देवीची जी आपली मर्यादा आहे ती मर्यादा म्हणजे संपूर्ण चतुर्सीमेच्या अधिकारापत्तेपासून जे आमची आकार मर्यादा श्रेष्ठ चाळे वगैरे आहेत तर त्यांची ती त्यावेळी देवीच्या हुकमाने सगळी वार्षिका पूर्ण झाल्यानंतर एक गावाघराची रखवाली म्हणून आपले आज चतुर्सीमेचे अधिकारी म्हणून आपल्या प्रत्येक ठिकाणी इथपासून मुंबईपर्यंत जे आमचे मायरवस्ती असतील किंवा गावातले काही तरुण मुंबई परदेशी असतील तर त्यांची राखणदाखल होण्यासाठी आणि देवाचा वार्षिक म्हणून पूर्ण झाल्यानंतर देवाची जी काही त्याला देवा पुरवणी मिळावी म्हणून अशी ही एक डाळपूर्ण पद्धत पूर्वपारंकित आहे. ती आज तगत आमची जी देवाची राखी चालू आहे ती आम्ही आमच्या वडिलोपार्जित जशी चालू होती तशी आता आमचे गावचे सर्व मानकरी ती आज त्या अनुषंगाने चालवत आहे. तर डाळपसरी म्हणजेच काय तर आधी डाळपसरी हे एकूण आमचे जवळजवळ 5 दिवस लागतात. एक पहिला दिवस असतो तो आमचा इथे स्थानिक आमचे मूळ मर्यादा म्हणून आकाराचं मंदिर आहे. त्या आकाराच्या मंदिराकडे आमचं त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवून त्या ठिकाणी ब्राह्मण भोजन केलं जातं आणि त्या स्थळाची त्या ठिकाणी पुरवणी घेतली जाते. त्या ठिकाणचे जे मतमान देऊन म्हणजे बळापूर असेल किंवा पाणालोळ असेल असलेले संपूर्ण गावाचे मानकरी 12-5 मानकरी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी समरत्ना म्हणून केली जाते. त्यानंतर आमचा दुसरा दिवस डाळपाचा असतो. डाळपाच्या दुसऱ्या दिवशी ही या ठिकाणासून श्री कोणकण देवीच्या मंदिरामध्ये आमची पहिली त्या ठिकाणी देवीची वारसत्र म्हणून जे असतात त्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या संपूर्ण 12-5 मानकऱ्यांच्या मताने सकाळी या ठिकाणी हे केले जातं म्हणजे देव काढले जातात वारेसूत्र आणि संपूर्ण जी आमची मंदिरं आहेत मग मूळ मर्यादा म्हणजे आकाराचं मंदिर आहे, गांगेश्वराचं मंदिर आहे, विठलादेवी ब्रासत्ता म्हणून त्या ठिकाणी एक आमचं मंदिर आहे, एक भूमीचा वीर मोरेश्वर म्हणजे ही थळातली जी त्या ठिकाणी जी मंदिरं आहेत मग त्या मंदिरांची आपण या ठिकाणी सुरुवातीला चतुर्शीमा फिरण्याच्या अगोदर त्यांची समज घेतली जाते आणि त्यांची जी काय पुरवणी जी बळाबरोबर देऊन आम्ही संपूर्ण ठिकाणात फिरून त्या ठिकाणी केली जाते की जेणेकरून आम्ही ज्यावेळी चतुर्शीमा संपूर्ण देव आमचा बाहेर फिरायला जाणार तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येता कामा नये अशी पूर्वपारंपरेची प्रथा त्या पाठीने इतिहास मागील बऱ्यापैकी आहे. परंतु ती चालत आलेली रीतीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवली. इथली स्थानिक संपूर्ण स्थळातली ज्यावेळी आम्ही वारेसूत्र घेऊन किंवा आम्ही देव संपूर्ण घेऊन झाल्यानंतर दुपारी सर्व गावकऱ्यांच्या मताने एक साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी संपूर्ण देव जमून पुन्हा या ठिकाणी वारेसूत्र वाढवलं जातं आणि त्या ठिकाणी हुकूम घेऊन सर्व देवांचा वारेसूत्राचा हुकूम घेऊन पुन्हा आम्ही पूर्ण आकार मंदिराकडे भेट घेऊन नंतर गांगेश्वराची भेट घेऊन आणि नंतर मग आमचा एक श्रेष्ठ चाळा म्हणून आज तो प्रख्यात आहे. देवी जवळजवळ पंचक्रोशीत दशक्रोशीत असा पावणारा म्हणून आमचा देवीचा एक प्रमुख स्थान म्हणजे श्रेष्ठ चाळा त्या ठिकाणी आमचं संपूर्ण 12-5 मानकरी वारेसूत्र संपूर्ण घेऊन त्या ठिकाणी आम्ही भेट घेतली. आल्यानंतर तिथे जे काय त्याचे मतमान काय असेल त्याप्रमाणे आम्ही आमच्या गावच्या रखवाल्यासाठी किंवा संपूर्ण देवाच्या राखीच्या पुरवण्यासाठी गारणे वगैरे करून त्या ठिकाणी केली जाते. तिथून आमच्या गावातील लोकांचे सुद्धा त्या ठिकाणी पडस्थळ वगैरे असतात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतात. प्रख्यात देव असल्यामुळे बरेच लोक बाहेरून येतात. पंचक्रोशीची मडबुद्रुक असतील, सांडवे असतील, इकडे आरेगावाचे असतील, पंचक्रोशीचे लोक बऱ्यापैकी त्या ठिकाणी पडस्थळासाठी सुद्धा येतात. अशा पद्धतीने आमचा हा त्या ठिकाणी श्रेष्ठ चाळ्यांची भेट झाल्यानंतर जी प्रमुख आमची आकार मर्यादा आहेत म्हणजे जे चाळे आमच्या देवस्थान राखीमध्ये जोडलेले आहेत त्या चाळ्यांना भेट तिथून श्रेष्ठ चाळ्याकडे झाल्यानंतर आम्ही आमचा एक केकीचा जाळा म्हणून आहे लाटीबावच्या ठिकाणावरती त्याच्या अगोदर आपण इटाची राय म्हणून एक ठिकाणी आहे आमचं एक राईमध्ये एक देवस्थान आहे ते आमच्या 12-5 मानकऱ्यांतून मोडणारं किंवा राठीमध्ये मोडणारं ते एक देवस्थान आहे. तिथे प्रथमचा भेट घेतल्यानंतर त्या केकीच्या जाळ्याकडे त्या ठिकाणी भेट घेतो. तिथून नंतर आम्ही संपूर्ण गावात फिरत असताना टेमवाडी मार्गे मधलेवाडीत आमचं एक स्थान आहे चौकऱ्याचं त्या स्थानाची एक भेट घेतली जाते. तिथून आल्यानंतर एक आमच्या उगरलातला जाळा म्हणून आहे एक आमचा निरमगावच्या
सड्यावरती एक आमचं तळा आहे तिथे भेट घेतल्यानंतर तिथून संपूर्ण गावातून आमच्या देवांचं मानकरांसहित आम्ही त्या ठिकाणी आमची सतीदेवी या ठिकाणी आहे तिथे एक भेट घेतली जाते. तिथून भेट घेतल्यानंतर पुन्हा आम्ही मंदिराकडे येऊन संपूर्ण देवाची भेट घेतल्यानंतर परत देवाला सगळे विचारणे करून त्या ठिकाणी स्थळांची संपूर्ण विचारणी करून आम्ही नंतर परत संपूर्ण 12-5 मानकऱ्यांच्या मताने देवाला परत विचारतो. इथे स्थळामध्ये आल्यानंतर बाबा ज्याप्रमाणे तुझी पूर्णी झाली त्याप्रमाणे आम्ही बाहेर पडलो, तशा पद्धतीचं वचन झालं त्याप्रमाणे पूर्ण झालं का? तर देवाचा आमचा हा इतिहास आहे की कुठे आजतागत आम्हाला कसल्याच गोष्टीचा त्या ठिकाणी देव आम्ही डाळ सरला गेल्यानंतर कसल्याच म्हणजे आम्हाला आजकाल होत नाही. तशाच पद्धतीने याही वर्षी अशाच पद्धतीने चांगल्या सुव्यवस्थित पद्धतीमध्ये पार पडलेला आहे. बरोबर. आणि दरवर्षी केव्हा होती डावसारी, म्हणजे तिथी काय असते कसं? ही आमची अशी तारीख ठरलेली नाही. आमची देवाची संपूर्ण वार्षिका झाली म्हणजे त्या वर्षाची एक दसरा संपल्यानंतर दिवाळी आल्यानंतर अर्धा पूस आमचा पूस लागायच्या मार्गशीर्ष मार्गशीर्ष मध्ये आम्ही तो संपूर्ण गावाच्या मताने एक असा दिवस ठरवतो आणि त्यावेळी आम्ही ते डाळसुरीचा कार्यक्रम घेतो.
हा